येळकोट येळकोट जय मल्हार. कर्क राशीच्या जातकानं सावधान. येणारे 48 तास तुमच्या आयुष्यात असा काही भूकंप घडून आणणार ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हो, कारण साक्षात गुरुजीने हा इशारा दिलाय की तुमच्या नशिबाचे चक्र आता अशा वळणावर आले आहे जिथे प्रत्येक लपलेलं सत्य आणि जवळच्या लोकांचे खरे चेहरे समोर येतील. तुम्हाला वाटत असेल की सर्व काही सुरळीत चाललंय, पण गुरुजीच्या मते तुमच्या परिचयातील एक अस्तिनका साप तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या अस्तित्वासाठी दिलेला एक दैवी संकेत आहे. आणि या संकटात खंडोबा महाराजांची विशेष कृपा तुमच्यावरती असणार आहे. कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की शनी आणि शुक्राचा महासंगम तुमच्या कुंडलीत या भयानक वादळ घेऊन येणार. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्याने तुम्ही मनाने अत्यंत हळवे आहात, पण आता वेळ आली आहे कठोर होण्याची. आणि जर तुम्ही हा इशारा दुर्लक्षित केला तर येणाऱ्या काळातील पश्चातापाला कोणतीही सीमा उरणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे की काय. गुरुजीच्या वाणीनुसार हा काळ तुमची खरी सत्व परीक्षा ठरणार. कारण कर्क राशीत जातकानं गुरुजींनी या भविष्यवाण्यात याच्या अशा 7 चमत्कारी संकेताचा सुद्धा उल्लेख केलाय जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. रात्री अचानक जाग येणे असो किंवा विशिष्ट आकडे वारंवार दिसणे, हे साधे योगायोग नसून तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे गुपिते आहेत. गुरुजी म्हणतात की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण या सांगितलेला तो गुप्त मंत्र आणि विशेष उपाय तुम्हाला येणाऱ्या संकटातून वाचू शकतो. विनाकारण भीती बाळगू नका मित्रांनो, पण गुरुजींनी सांगितलेले हे कटू सत्य स्वीकारून स्वतःला वाचवण्यासाठी सज्ज व्हा. तर कर्क राशीच्या जातकानं गुरुजीच्या सांगण्यानुसार तुमच्या राशीतील आयुष्यातील खोट्या नात्याचा आणि शत्रूचा बोरखा फाटण्याची वेळ आली. तुमच्या आजूबाजूला वावरणारे असे काही लोक आहेत जे तुमच्या समोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी कट रचतात. गुरुजीचे इशारा देतात की कर्क राशीचे व्यक्ती त्यांच्या अति भावनिक स्वभावामुळेच वारंवार फसवले जातात. आता असा काळ सुरू होणार आहे जिथे नियती या कपटी लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर उभे करेल. कर्क राशीच्या जातकानं गुरुजी या आत एक अत्यंत विशेष गोष्टीवर सुद्धा भर देतात की तुमचा शत्रू चलाक असू शकतो, पण तो ईश्वरी न्यायापुढे मोठा नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचे कोणाशी वैर नाही, परंतु तुमची प्रगती आणि यश हेच तुमच्या अनेकांच्या डोळ्यातील खुपसणारे शल्य बनलेत. हे लोक तुमच्या दुःखात सुखाचा अनुभव घेतात आणि त्यांना आता तुमच्या कर्माची फळे भोगावी लागतील. त्यांच्या कर्माची. सत्याचा हा प्रकाश इतका प्रखर असेल की खोटेपणाचा कोणताही पडदा त्याच्या समोर आता टिकणार नाही आणि तुम्हाला समजेल की सापाच्या रूपात मित्र कोण होता आणि शत्रू कोण. कर्क राशीच्या जातकानं गुरुजी सांगतात की तुमच्या शत्रूचे संकट वाढेल तेव्हा घाबरून न जाता संयम राखणे आवश्यक आहे. या काळात तुम्हाला तुमच्या भावनावर ताबा ठेवायचा आहे, कारण कर्क राशीचे लोक लवकर रडतात, हताश होतात, भावनिक होतात आणि तेथे शत्रू मोठा फायदा उचलवतात. पण लक्षात ठेवा, शनिदेवाची दृष्टी आता अशा लोकांवर पडली आहे जे तुमचे वाईट इच्छितात. गुरुजीच्या मते तर हा केवळ संघर्षाचा काळ नाही, तर तुमच्या आत्मबलाची परीक्षाच आहे. जर तुम्ही धैर्याने उभे राहिलात तर हे शत्रू तुमच्या समोर नतमस्तक होतील. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार आता तुमच्या कुंडलीत शनी व शुक्र या 2 बलाढ्य ग्रहांचा असा महासंयोग घडणार आहे जो तुमच्या नशिबाचे संपूर्ण चित्रच पालटून टाकेल. गुरुजी स्पष्ट करतात की हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी नशिबाची पलटी. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या कौटुंबिक तणावाचा आणि आर्थिक संकटाचा अडचणीचा सामना करत आहात ते आता संपण्याच्या मार्गावर आहे. कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी या परिवर्तनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला. शनिदेव सध्या तुमची कठोर परीक्षा घेत आहे, विशेष तुमच्या मानसिक धैर्याची. जेव्हा शनी व शुक्र एकत्र येतात तेव्हा तुमच्या रखडलेल्या कामाची मोठी गती मिळते आणि अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग येतात. गुरुजीच्या मते तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुमच्या साध्या स्वभावावर हसणारे लोक आता तुमचे वैभव पाहून थक्क होतील, कारण हा दैवी संयोग तुमच्यासाठी सुवर्ण काळाची दारे उघडते. कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी विशेष सावधानता बाळगायला सांगितली आहे की या काळात तुम्हाला अतिविचार करणे किंवा थांबून प्रत्यक्ष कृती करायची. शनी व शुक्राची ही शक्ती तुम्हाला प्रचंड यश मिळवून देऊ शकते, पण त्यासाठी आत्मविश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्ही कष्टावर विश्वास ठेवला आणि कोणाची वाईट न पाहता पुढे चालत राहिलात, तर भगवान शनिदेव महाराज स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतील. गुरुजी म्हणतात ही तुमची ती वेळ आहे जिथे तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. लक्षात घ्या मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, आता गुरुजींनी त्या गुप्त रहस्याचा उलगडा केला आहे, जे तुमच्या भोवती असलेले सर्व नकारात्मक पाश एका क्षणात तोडून टाकू शकते. कर्क राशीच्या लोकांसाठी जेव्हा संकटे चहूबाजूंनी घेरतात, तेव्हा साक्षात जेजुरीचा राजा, कुलदैवत खंडोबा महाराजांचा आशीर्वाद तुमच्या मदतीला धावून येतो. गुरुजींनी या भागात एका अशा दिव्य आणि शक्तिशाली मंत्राचा उल्लेख केला आहे, जो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करण्याची आणि शत्रूंच्या कपटजालाला भस्म करण्याची ताकद ठेवतो. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला तो मंत्र आहे, ओम नमोजी मार्तंड भैरवाय, मल्हारी दैत्य संहारकाय, मम सर्व संकट निवारणाय, येळकोट येळकोट घेरी येळकोट. या मंत्राचा उच्चार करताच तुमच्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार नाहीसे होतील. गुरुजी म्हणतात, हा मंत्र केवळ शब्द नसून एक प्रचंड चैतन्य आहे, जो तुमच्या प्रगतीमधील अदृश्य अडथळे पाडण्यासाठी आणि जीवनात खंडोबा महाराजांची कृपा मिळवून देण्यासाठी आहे. ज्या क्षणी तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा जप सुरू कराल, त्या क्षणापासून नशिबाचे बंद दरवाजे आपोआप उघडायला सुरुवात होईल. कर्क राशीच्या जातकांनो, हा मंत्र म्हणजे तुमच्या आयुष्यातील अंधारावर विजय मिळवणारी मशाल आहे, असे गुरुजी आग्रहाने सांगतात. कर्क राशीच्या व्यक्तींना अनेकदा मानसिक अशांततेचा त्रास होतो. त्यावर खंडोबा महाराजांचा हा दिव्य मंत्र रामबाण उपाय आहे. गुरुजींच्या मते हा मंत्र साक्षात मार्तंड भैरवाच्या शक्तीशी थेट जोडलेला असून तो तुमच्या शत्रूंना तुमच्यासमोर नतमस्तक व्हायला भाग पाडेल. पण लक्षात ठेवा, हा जप करताना तुमचे विचार शुद्ध आणि सात्विक असायला हवेत, तरच तुम्हाला तो चमत्कारी बदल अनुभवता येईल, जो तुमचे आयुष्य रातोरात पालटून टाकेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी आता त्या 7 गूढ संकेतांचा उलगडा केला आहे, जे साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि तुम्ही त्यांना निव्वळ योगायोग समजत आहात. गुरुजींच्या मते जर तुम्हाला मध्यरात्री अचानक 2:30 ते 3:45 या वेळेत जाग येत असेल, तर समजा की तुमच्या कुलदैवताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तसेच जर तुम्हाला वारंवार 222, 555 किंवा 777 यांसारखे एंजल नंबर्स दिसत असतील, तर समजून जा की नियती तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित आणि मोठे घडवून आणण्याच्या तयारीत आहे. हे संकेत म्हणजे तुमच्या नशिबाचा दरवाजा ठोठावणारी दैवी साथ आहे, जी तुम्हाला येणाऱ्या मोठ्या परिवर्तनासाठी सावध करत आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात आणखी एका धक्कादायक संकेताचा उल्लेख केला आहे, तो म्हणजे तुमच्या आयुष्यातून अनेक वर्षांपूर्वी निघून गेलेले लोक अचानक तुमच्या संपर्कात येणे किंवा स्वप्नात पांढरा हत्ती, पाण्याचे अथांग स्रोत किंवा साक्षात कुलदैवताचा पिवळा भंडारा दिसणे. हे संकेत साधे नाहीत, तर ते तुमच्या भविष्यातील भरभराटीची आणि संकटातून मुक्तीची चाहूल देत आहेत. गुरुजी म्हणतात, या संकेतांना हलक्यात घेऊ नका, कारण कर्क राशीच्या जातकांसाठी हे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठ्या कल्याणकारी बदलाचे लक्षण असू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, सर्वात शक्तिशाली संकेत म्हणजे तुमची अचानक एकांतवासाकडे आणि आध्यात्मिक चिंतनाकडे वाढलेली ओढ. गुरुजी सांगतात की जर तुम्हाला अचानक आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठे करण्याची किंवा तीर्थयात्रेला जाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर समजा की शनी आणि शुक्र महाराज स्वतः तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला सुख समृद्धी देण्यास सज्ज झाले आहेत. हे संकेत मिळणे म्हणजे तुमच्या संघर्षाचे दिवस संपल्याची आणि सुवर्णकाळ सुरू झाल्याची पावतीच होय. गुरुजींच्या वाणीनुसार जे जातक हे 7 संकेत ओळखतील त्यांच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल जो संपूर्ण जगाला थक्क करून सोडेल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीतील हा सर्वात थरारक भाग आहे. गुरुजी म्हणतात, माणूस कर्माने मोठा होतो, पण काही अजाणतेपणी केलेल्या चुका त्याला थेट विनाशाच्या खाईत ढकलतात. कर्क राशीच्या जातकांनो, साक्षात खंडोबा महाराजांच्या साक्षीने या 3 भयंकर चुकांपासून आजच लांब राहा. 1. घरातील स्त्रीचा अपमान आणि अश्रू. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो स्त्री शक्तीचे प्रतीक मानला जातो. जर तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीचा म्हणजेच आई, पत्नी किंवा बहिणीचा अनादर केला किंवा त्यांच्या मनाला वेदना दिल्या, तर तुमच्या आयुष्यातील सुखशांती कायमची नष्ट होऊ शकते आणि लक्ष्मी माता तुमच्यावर रुष्ट होईल. 2. गुप्त गोष्टी आणि नियोजित कामे उघड करणे. गुरुजी सांगतात की कर्क राशीचे लोक भावनेच्या भरात आपल्या भविष्यातील योजना आणि गुप्त गोष्टी चुकीच्या लोकांसमोर बोलून दाखवतात. ही तुमची सर्वात मोठी चूक ठरते. तुमची प्रगती पाहण्याऐवजी ती कशी थांबवता येईल याचाच विचार करणारे लोक
तुमच्या आजूबाजूला आहेत. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. 3. संध्याकाळच्या वेळी निद्रा किंवा नकारात्मक बोलणे. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच संधिप्रकाशात झोपणे किंवा तोंडातून अशुभ शब्द काढणे ही तिसरी महाचूक आहे. गुरुजींच्या मते हा काळ ईश्वरी शक्तीच्या आगमनाचा असतो. यावेळी जर तुम्ही आळसात असाल किंवा माझं काही खरं नाही, माझं नशीबच खराब आहे असं नकारात्मक बोललात तर साक्षात शनिदेव तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा रोखून धरतात. कर्क राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्यावर सुरू असलेली ही कठीण परीक्षा संपवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. शनिवारी काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला मोहरीच्या तेलाने लावलेली पोळी श्रद्धेने खाऊ घाला. तसेच कुलदैवत खंडोबा महाराजांचे स्मरण करून पिवळा भंडारा कपाळाला लावा आणि गरिबांना अन्नाचे दान करा. हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटे आणि ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करेल. कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती या संकटांविरुद्ध उभे राहण्याची आणि देवाचा आशीर्वाद घेण्याची. मनात श्रद्धा ठेवा आणि म्हणा, हे खंडोबा महाराज, आमच्यावर कृपा करा आणि आमची सर्व संकटे दूर करा. जर तुम्हाला गुरुजींनी दिलेली ही माहिती आणि संकेत मनापासून पटले असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच गूढ संकेत तुम्हाला वेळेवर मिळतील. कमेंटमध्ये मोठ्या भक्तीने लिहा, येळकोट येळकोट घेरी येळकोट. खंडोबा महाराज तुमचं रक्षण करोत.